जो संघर्ष आपल्या वाट्याला आला तो इतरांच्या जीवनात येऊ नये म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे, स्वतःच्या कष्टानं असंख्य आयुष्य घडवणारं नेतृत्व लाभणं ही तशी फारच दुर्मिळ बाब. पण असं दुर्मिळ नेतृत्व आपल्या खडकवासल्याला लाभलं हे आपलं भाग्यच. हे नेतृत्व म्हणजे काकासाहेब चव्हाण, अर्थात सर्वांचे काका. परिस्थिती आणि जबाबदारी या दुहेरी कारणांनी काकांना स्वतःच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नाला मुरड घालावी लागली. पण जी वेळ आपल्यावर आली ती पुन्हा कोणावरही येऊ नये म्हणून काकांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण सेवेसाठी वाहून घेतलं. विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात नाश्ता व जेवण पुरवणं, ते स्वखर्चातून विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उभारणं, अशा कामातून काकांनी विद्यार्थ्यांना आधार दिला. आपल्या गावात प्राथमिक शिक्षणाची सोय नाही, यामुळं अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. ही बाब लक्षात येताच काकांनी स्वतःच्या गोठ्यात 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरू केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपल्याच परिसरात उच्च दर्जाची शाळा असावी हे स्वप्न काकांनी बघितलं आणि या स्वप्नातून साकार झाले कैलासवासी चंद्रकांत दांगट पाटील शिक्षण मंडळ. अशा संस्थात्मक कार्यातून काकांनी पितृछत्र हरपलेल्या अनाथ मुलांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. या संस्थात्मक कार्यातून धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान निर्माण झालं. या संस्थांच्या माध्यमातून खडकवासला व परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांचं जीवन ज्ञानमय झालं. अशा प्रकारे काका साहेबांनी खडकवासल्यातील अनेक विद्यार्थ्यांचं जीवन घडवण्यासाठी अमूल्य योगदान दिलं. म्हणूनच सर्वसामान्य नागरिक म्हणतात, खडकवासल्यासाठी काका साहेबच हवेत.